ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं दरवर्षी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत रोज सायंकाळी 6 वाजता हे व्याख्यान होणार आहे. यंदाचं हे व्याख्यानमालेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं व्याख्यानमालेसह धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत 28 नोव्हेंबर रोजी अविनाश धर्माधिकारी यांचं विकसित भारत 2047 या विषयावर, 29 नोव्हेंबरला संजय दाबके यांचं संग्रहालय आणि थीम पॉवर्सचे अनोखे जग या विषयावर व्याख्यान होणार आहे. 30 नोव्हेंबरला आत्माराम परब यांची ऑफबीट पर्यटनाला नवी दिशा देणारी छंदी उद्योगी प्रकट मुलाखत, 1 डिसेंबरला AI क्रांती आणि सायबर सुरक्षेचं भविष्य यावर डॉक्टर अमय पांगारकर यांची प्रकट मुलाखत, 2 डिसेंबरला मनमौजी गप्पा आणि कविता या विषयावर वैभव जोशी यांची प्रकट मुलाखत, 3 डिसेंबरला कौशल इनामदार यांचं गेल्या शतकातील मराठी संगीताची वाटचाल या विषयावर व्याख्यान, 4 डिसेंबरला डॉक्टर धनश्री लेले यांचं कृष्ण समजावून घेताना या विषयावर व्याख्यान, अशी सलग 7 दिवस विविध व्याख्यानं होणार आहेत. ही सर्व व्याख्यानं विनामूल्य असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, श्रीकांत लिमये, ॲडव्होकेट पूजा जोशी, ॲडव्होकेट विवेक शुक्ल, डॉक्टर उदय कुलकर्णी, नंदकुमार मराठे, संतोष कोडोलीकर, रवी शिराळकर, पद्मजा आपटे, अशोक जोशी आदी उपस्थित होते.